नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 32 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा हे दाखवणार आहे। ही स्लीव्ज कट करून घेत आहे मी। बघा, मापाचा ब्लाऊज आहे, त्यावरती जशाचं तसं उलट साईडनं ठेवून मी ही स्लीव्ज कट करून घेत आहे। 4 भागामध्ये मी हे अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली जी स्लीव्ज आहे मापाची ती स्लीव्ज ठेवून आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर आता हे बाईचा आकार टाकून घ्यायचा, त्यानंतर कटिंग करून घ्यायची। आता ही झाली आपली बाई कट करून। आता आपण ब्लाऊजचं माप टाकूयात। माप कसं टाकायचं बघा, मापाचा ब्लाऊज घ्यायचा, जी हुकाची साईड आहे, आता हे बघा उलट करून घेतलेली आहे, जी हुकाची साईड आहे त्या बाजूने आता आपल्याला मापे घ्यायची आहेत। बघा, हुकाच्या साईडपासून छातीचं माप घेतलंय, 8 इंचावर मार्किंग आहे, म्हणजे 32 इंचाची आपली चेस्ट आहे। तीच बाजू उलट केली मी आणि शोल्डरपासून तर खालच्या टक्सपर्यंत आपल्याला ही आता परत माप मोजून घ्यायचं आहे उंचीचं। शोल्डरचा मध्य असतो तिथून तर खालच्या टक्सपर्यंत मी मोजून घेतलंय। उंची निघालेली आहे 13 इंच। आता आपल्याला छातीचं माप 32 इंच निघालेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन, शिलाई मार्जिन घ्यायची असते। हे अस्तर आहे, आता याला एक फोल्ड करून घेतलेला आहे मी, त्यावरती आता आपण छातीची मापे टाकूयात आणि त्यानंतर दुसरी एक फोल्ड करून घ्यायची आहे, ती म्हणजे उंचीची। आता इथं 8 + 2 इंच म्हणजे 10 इंचाची फोल्ड करून घेतलेला आहे मी हे कापड। हे बघा, हे 8 इंच आणि उरलेलं कापड शिलाई मार्जिन। आता हे एक फोल्ड झालंय। आता परत आपण याला तर उभ्या साईडनं फोल्ड करून घेऊयात। बघा कशा प्रकारे फोल्ड केलेला आहे मी। आता ही आपली जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा 1 इंच म्हणजे शिलाई मार्जिनसाठी एवढंच आपण आता फोल्ड करणार आहोत, म्हणजे 4 भाग झालेले आहेत। आता इथे आपण मापे टाकून घेऊयात। आता उंची बघा, इथं 14 इंच उंची यायला पाहिजे, बरोबर 14 इंच आलेली आहे। थोडंसं जास्त आहे ते मी कमी करून घेते उंची आणि आता 14 इंचावर बघा हा फोल्ड केलेला भाग आपला आलेला आहे। 1 इंच शिलाई मार्जिन आणि ही 8 इंच छाती आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता माप टाकूयात आपण। खूप सोपा आहे, मागचा पुढचा भाग एकदाच आपला कट होतो। 5 इंचावर शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंचाला आर्महोल घ्यायची आपली आणि आता एक बॉक्स बनवून घेऊयात आपण। 2 इंच शिलाई मार्जिनची पुढं परत एक मार्किंग करून घेऊयात आपण। आता खालचा भाग आर्महोल घ्यायचं 1 इंच, परत अर्धा इंच वाढवून मागची साईड लगेच मार्किंग करून दोन्हीलाही गोलाई देऊन घ्यायची। त्यानंतर आता खालचा भाग आपण मार्किंग करून घेऊयात। 3.5 इंचावर क्रॉसपट्टी, कमरेच्या साईडला 3 इंचाची मार्किंग करून क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, इथपर्यंत भाग मी फोल्ड केलेला आहे, मार्किंग करून दाखवलेली आहे तुम्हाला। तर ही क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला कटोरीची मापे टाकायची। आता आपण कटोरीची मापे टाकून घेऊयात। 5 इंचावर मी एक मार्किंग करून घेते, एक पॉइंट घेतलेला आहे। त्यानंतर आता आर्महोलची साईड
जी समोरची साईड आहे 1 इंचावर मार्किंग केलेली, तिथून आता आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. म्हणजे हा दुसरा कटोरीचा पॉईंट मिळाला. त्यानंतर आता गळा आखून घेऊयात आपण 2 इंच आणि असा उभा 5 इंच एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्याला गोलाई द्यायची आणि इथे एक पॉईंट काढायचा. बस हे 3 पॉईंट आता एकमेकाला जोडून घ्यायचे. आता ही 5 इंचाची कटोरी मी पेपरवरती कट करून घेतलेली आहे. एक कपट बनवून घेतलेला आहे. त्यावरती आता हे काढणार आहे ते दाखवते तुम्हाला मी. आता हे 2 पॉईंट आणि मागचा एक असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता आपण कटिंग करून घेऊयात. आता जिथून मी कपडा फोल्ड केलेला आहे त्या साईडनं मी पूर्ण आता कटिंग करून घेणार आहे. आता ही इथं 1.5 इंचाची मार्किंग आहे जी ते म्हणजे मागच्या भागाची, तो भाग पहिले कट करून घ्यायचा आणि आता 2 खालचा आणि वरचा दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आणि गळ्याचा भाग आहे तो जेव्हा शिवतो आपण त्या टायमाला काढला तरी चालतो. आता हे समोरचा भाग कट करून घेऊयात. आता हे कमरेच्या साईडचा भाग मिळालेला आहे. ती 1/2 इंचावर मार्किंग केलेली आहे, ती आपण कट करून घेऊयात लगेच. आता आपण या भागावरती आता आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे. ही कटोरी आता मी पेपरवरती काढणार आहे, ती दाखवते तुम्हाला मी. पेपर कटिंगचा व्हिडिओ मी एक टाकलेला आहे, तो पाहून घ्या तुम्ही. आता ही 5 इंचाची कटोरी आहे, मी पेपरवरती काढून एक पुष्ठा असतो त्यावरती कट करून घेतलेली आहे. आता ही मी जशास तशी ठेवून मार्किंग करून कट करून घेणार आहेत. त्याला सगळ्या साईडनं मार्किंग करून आता ही जशास तशी कट करून घेणार आहे मी. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आता क्रॉसपट्टी पण कट करून घेते. बघा हे कमरेच्या साईडचा भाग कटोरी आणि ही आहे क्रॉसपट्टी. आता ही मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा.